दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा आम्ही पुन्हा एकदा रॉयल ग्रुप व सायरम मित्रपरिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. दोन्ही विजेत्या संघांची गाठ मात्र या तिसऱ्या सामन्यामध्ये इथे मैदानावरती पडणार आहे. जिथे एका बाजूला आपण पाहतो यशवंत भाऊ पाचंगे आणि पैलवान ओंकार भाऊ कंदसाहेब यांच्या मालकीचा यशवंत भाऊ पाचंगे लेवल लोणीकंद हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो प्रसिद्ध रील स्टार अर्थात पैलवान मनुभाऊ बडेकर यांच्या मालकीचा असणारा युवांश 11 उरोळे कांचन हा संघ तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नाणेफेक जिंकलं आपण पाहतो उरोळे कांचन टीमनं आणि आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू हा निर्णय त्यांनी मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अमित तापकीर सर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला संघाचा आयकॉन अक्षय वाठारकर आपल्याला इथे पाहायला मिळतो. तो षटक क्रमांक पहिलं जयदीप खेत्रे मैदानावरती सज्ज होतील. पहिल्याच बॉल स्क्वेअर कट खेळला, अपर कट खेळलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूला पाठमोर आहे. भिंतीचा अडथळा धावा तुम्हाला पळून काढायच्या आहेत, त्यामुळे पाहता पाहता 2 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे आपण पाहतो दरम्यानच्या काळात एका कोड व्यक्तीचं शुभ आगमन होतंय. आदरणीय डॉक्टर अविनाश गावडे सरांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. सर आपलं स्वागत आहे. एक मोठा संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 1,51,000 रुपयाने झळता करंडकासाठी मात्र चालू असलेलं रॉयल ट्रॉफीचं तिसरं पर्व आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. विरुद्ध दिशेला फटका खेळायचा, परंतु आपण पाहतो चेंडूचा बॅटचा प्रॉपर टायमिंग तिथे मैदानावरती नाहीये. एक चांगली गोलंदाज आहे जयदीप खेत्रे एकदा का संघामध्ये असला तर मग मात्र उरोळकांच्या संघासाठी आपण पाहतो 2 षटकांचा परिपूर्ण गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कोलकाता नाईट रायडर्स सारख्या पाहतोय IPLच्या फ्रँचायझीसाठी देखील सिलेक्ट झालेले हे गोलंदाज होते. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने बॅट फिरली, क्षेत्ररक्षक पाठीमागे उभे, झेल सुटला. नुसता झेल सुटला नाही तर चेंडू मिड विकेट सीमारेषा फोडून बाहेर. अमित तापकीर सरांना इथे मात्र जीवदान 4 धावा. हवेली तालुक्याचं क्रिकेट अनेक वर्ष ज्यांनी खरं तर आपल्या खांद्यावरती यशस्वीरित्या गाजवलं, PTPL सारख्या 2 पर्वाचा सिकंदर ठरण्या पाठीमागे ज्या खरं तर कॅप्टन कुलची प्रचंड मोठी यशोगाथा सांगितली जाते ते अमित तापकीर आहेत. आडव्या बॅटने सुंदर फटका खेळला, झेल सुटला असं मी म्हणेल. झेल सुटल्यानंतर मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाऊन पलायन करून गेला आणि या चौकाराबरोबरच संघाचा धावपळ पुढे जातोय. 6 धावा धावफलकावरती आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये डीप मिडविकेटमध्ये शहजाद अन्सारी आणि लॉगआउटमध्ये आपण गिरीश पवार यांना पाहतो. परंतु आपण पाहतो यावच प्रचंड मोठी अपील होती, परंतु मुख्य पंचांनी कळवलं चेंडूचा बॅटचा कुठलाही संपर्क नव्हता. एसटी पाठीमागे सचिन राठोड. जितकं क्रिकेट आपण पाहतो लोणीकर या गावासाठी आपण जर पाहिले अमित तापकीर सरांनी खेळले, तितकं सुंदर क्रिकेट आपण पाहतो हवेली तालुक्यासाठी आणि उरोळकांच्या गावासाठी सचिन राठोड सरांनी देखील खेळला. आज पुन्हा एकदा स्क्वॉडमध्ये आहे आणि 2 अनुभवी खेळाडूंची मात्र पुन्हा एकदा एक मोठं युद्ध लागलंय. अपर कट, वॉट अ ग्लोरियस हिट, कलात्मकतेचा आविष्कार फुलवलाय. अमित तापकीर ऑन फायर, षटकार. या षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. धावफलकावरती नजर टाकल्या असता आपण पाहतो 12 धावा धावफलकावरती आहे. चेंडू द्या. थोडस बॅकफुटवरती आली, पाठीमागे सरकले आणि तिथूनच मात्र आपण पाहतो अपरकटचा एक सुंदर फटका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट आणि तो क्लास इथे मैदानाच्या आतमध्ये अमित तापकीर सरांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आपल्याला. षटकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे जातोय. 12 धावा तुम्हाला 12 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. 1,51,000 रुपयाने झळालता करंडक पर्व तिसऱ्या आणि या तिसऱ्या पर्वाचा आम्हाला सर्वांना गर्व आहे असा एक मोठा सोहळा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. अमित तापकीर असे फलंदाज आहे की खरं तर आपण पाहतो परिस्थिती ओळखून कुशल कारागीर कशा असते त्या पद्धतीने कामगिरी अनेक वेळा अमित तापकीर सरांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालेली आहे. शांत संयमी आणि शांतीमध्ये देखील क्रांती केली जाते. अनेक वेळा अमित तापकीर सरांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालेली आहे आणि इथं देखील आपण पाहतोय सुंदर फटका होता.
षटकाराबरोबर संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. सामना साधा सुद्धा नाहीये. या सामन्यातला विजेता संघ या स्पर्धेत सर्व क्वार्टर फायनलमध्ये जाऊन दाखल होणार आहे. त्यामुळे सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यावेळेचा चेंडू होता इनसाइड आउट. त्यास टिपिकल पॉवर प्ले हिट आणि तिथे मात्र अमित तापकीर यांचा पुन्हा एकदा अप्रतिम फटका वाईडिश कव्हर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर यशवंत भाऊ पाचंगे आणि पहिलवान ओंकार भाऊ कंद माजी उपसरपंच लोणीकन यांच्या मालकीचा असणारा हा संघ धावफलकावरती 18 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतो. चांगली सुरुवात इथे मैदानावरती. पाठीमागच्याही सामन्यामध्ये तुम्ही जर पाहिलं, या आधीच्या पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही जर पाहिलं, अथर्व कड आणि कंपनी 42 धावा ठोकलेल्या होत्या. पॉवर प्लेमध्ये ज्या फलंदाजाने या खेळपट्टीवरती धावा उभ्या केल्यात ना, धावफलक मोठा गोळा झालेला आहे. काल तुम्ही पारगाव संघ खेळताना पाहिला, संदीप भैया नवली 11 135 धावा ठोकल्या 6 षटकामध्ये. त्यामुळे हे मैदान फलंदाजासाठी सातत्याने नंदनवन ठरलेलं आहे. परंतु या फलंदाजाच्या नंदनवणीमध्ये गोलंदाजांना देखील अधिराज्य गाजवायचे. धावा पहिल्या षटकामध्ये भरपूर गेल्यात. त्यामुळे आपण पाहतो उरुळकांच्या संघाने आपल्या संघाच्या आयकॉनला हाक दिली, साथ दिली आणि त्याला गोलंदाजी मार्कवरती आणलेला आहे. खेड सिटीचा एक मोठा सुपरस्टार अनिकेत रोडे आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक प्रगतीपथावरती संपलं. नॉनस्ट्राईकवरती असलेला अक्षय वाठारकर मात्र स्ट्राईकवरती आपल्याला इथे पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू स्क्वेअर कट, सर कट, बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी डीप पॉइंट सीमारेषेला आग लावेल. अक्षय वाठारकरचा देखील इथे सनसनी चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा. या चौकाराबरोबरच आपण पाहतो संघाचा धावफलक पुढे सरकतो. 22 धावा धावफलकावरती आहे. वादळ मैदानावरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये अमित तापकीर नावाचं वादळ आलं, तर दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा त्या वादळाला साथ देणार दुसरं वादळ तुम्हाला पाहायला मिळतं. ते संघाचा आयकॉन जाणून बुजून फटका खेळला. माहिती होते करतो ऑफस्टिकला कुठे फलंदाज नाही. यावेळेचा चेंडू आपण पाहतो क्षेत्ररक्षक नाहीये. शॉर्ट फायनलमध्ये आपण पाहतो या संघाचा नेता अर्थात संघाचे संघमालक मनोभाऊ बडेकर चेंडूवरती येतील. शांत पद्धतीने चेंडूला फेल करतील. 22 धावा आहे. उरुळकांच्या गावाचा इतिहास प्रचंड मोठा सांगितला जातो. याच गावामध्ये मला वाटतं वर्षामध्ये 2 ते 3 UKPL होतात आणि 8-8, 10-10, 12-12 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळतात. आणि मग तिथून मात्र आपण पाहतो अनेक खेळाडू घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न UKPLच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळा पाहिलेला आहे. हा बॉल मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतील. अवांतर धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे जातो. 23 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. शांततेचा भंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांनी केलेला आहे. क्षेत्ररक्षण करत आपण पाहतो. जो तुम्ही निर्णय घेतला तो सक्सेसफुल जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत मात्र हे जग तुमच्याकडे संशयाच्या नजरेनं पाहतं आणि संशयाने पाहणारा नजरा ज्यावेळेस आधाराने झुकते जातील ना, त्यावेळेस आपण खरं तर समजून जावे आपण योग्य ट्रॅकवरती आहे. तोपर्यंत तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न इथे मैदानावरती करावा लागणार आहे. कष्ट आणि कष्टाच्या माध्यमातून तुम्हाला स्वतःचा अधिराज्य उभं निर्माण करावं लागतं. कुठलाही यश मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनतीचा डोंगर पार करावा लागतो. सहजासहजी यश लवकर मिळत नाही आणि ते जर लवकर मिळालं तर ते लवकर टिकतही नाही. एक सिंगल आली. सिंगरबाबत संघाचा धावफलक पुढे जातोय. 24 धावा धावफलकावरती आहे. उजाने डावकरे आताचं कॉम्बिनेशन आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेलं आहे. रॉयल ट्रॉफी मी खरं तर पहिल्या दिवशीमध्ये सांगितलं, जसं क्रिकेटचा हंगाम चालू होतो तसं क्रीडा रसिकांना सुरू करांना खरं तर 2 स्पर्धेची आतुरता असते. एक म्हणजे रॉयल ट्रॉफी आणि दुसरं म्हणजे PRD. रॉयल ट्रॉफीचं हे पर्व आपण खरं तर इथे पाहतो. यावेळेचा चेंडू होता पायरवरती आदळला. फक्त बॅट लावली तिथे फायनलमध्ये लकी खंडागळे चेंडूला कव्हर करतील. कुठलीही धाव इथे मैदानावरती नाहीये. रॉयल ट्रॉफीचे पर्व खरं तर पहिल्या वर्षापासून फॉर्मला आलं. दुसऱ्या वर्षी ऑप्शन प्रकारच्या माध्यमातून हे स्पर्धे एक मोठ्या उंचीवरती नेलं. पहिल्या वर्षी धानोळे स्पोर्ट क्लब भरतदादा यांनी कंपनी यांनी खरं तर मैदान आपल्या नावावरती केलं. दुसऱ्या पर्वामध्ये महाराजा प्रतिष्ठान अण्णापूर पप्पूशेठ पवार यांनी कंपनी. तर तिसऱ्या पर्वामध्ये मात्र कोण बाजी मारणार त्यासाठी मात्र पुन्हा एकदा वाह सुंदर फटका. प्रेक्षक पाय आपण वरती घेऊयात. तिथे प्रेक्षक आता जिथे चेंडू गेला फक्त तिथेच नाही, भिंतीवरती जेवढे काही प्रेक्षक बसलेत ना आपण पाय वरती घ्या. चौकार आलाय. चौकाराबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतोय. 28 धावा धावफलकावरती आहे. दरम्यानच्या काळात प्रभाकरची गव्हाणे
साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आहे. साहेबांचं देखील आम्ही रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. चांगला फटका होता. यावेळेचा चेंडू वन्स अगेन इट्स अमित तापकीर सर स्पेशल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. दोन षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय आणि या दोन षटकांच्या समाप्तीनंतर यशवंत भाऊ पाचंगे 11 लोणीकन कुठलाही गडे न गमावता 32 धावा धावफलकावरती आहे. चांगली सुरुवात पहिली. दोन षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आणि या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाला आपण जर नजर टाकली तर 32 धावा इथं मैदानावरती आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो धावा 18 आल्या होत्या. त्यानंतर याही षटकामध्ये धावींची मोठी उधळण झाली. आता परिस्थिती बदलेल कारण पॉवर प्लेचे पहिले जे दोन षटक होते तिथे दोनच क्षेत्ररक्षक तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर उभे करू शकत होता. परंतु इथे मात्र आता 5 क्षेत्ररक्षकाचं बर्डन तुम्हाला इथे असणार आहे. त्यामुळे गोलंदाजी करणारी टीम आपण पाहतो नक्कीच धावा वाचवण्याचा प्रयत्न करेल. लकी खंडागळे न्यू गोलंदाज आपण पाहतो. ते गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. संघर्ष करिअर अकॅडमी यांच्या माध्यमातून आपण पाहतो भविष्यातले महाराष्ट्र पोलीस घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण पाहतो. उरळ कांचनच्या गावामध्ये आम्ही अनेक वेळा पाहिलेला आहे आणि जसा वेळ मिळेल तसं आपण पाहतो आपल्या संघाची सेवा करताना अनेक वेळा आम्ही इथे लकी खंडगळे यांना पाहिलेला आहे. यावेळेचा चेंडू होता जागेवर ना वंडरफुल आउट. फटका इनसाइड आउटचा दर्जेदार तडाखा. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर अक्षय वाठरकरचा ब्रँडेड हिट. षटकार. फलटण तालुक्यातला बरड गावचा सुपरस्टार बरसला डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि या षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. 38 धावा धावपलकावरती आहे. यावेळेचा चेंडू होता पुन्हा एकदा ऍक्शन प्ले. यावेळेस थोडस दुसरीकडे चेंडू आपण पाहतो सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. सनसनी चौकार 4 धावा. मैदानाच्या दोन्ही बाजूला आक्रमण आहे. वादळ येतात, वादळ जातात, वादळ धुमाकूल देखील घालतात. परंतु इथे आपण पाहतो दोन्ही वादळ एकमेकांच्या साथीने प्रतिस्पर्धा संघाचे डाव उधळण्याने सुरुवात केलेला आहे. चौकार आहे. चौकार आहे. चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती नजर टाकल्यास आपण पाहतो 42 धावा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला अमित तापकीर सर 9 चेंडूमध्ये 26 धावा तर संघाचा आयकॉन अक्षय वाठाळकर जो निशब्द आहे 5 चेंडूमध्ये 15 धावा त्याच्या माध्यमातून आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आहे. डीप स्क्वेअर लेग जो 30 सर्कलच्या बाहेर होता अथर्व कडला मात्र बोलवलं शॉर्ट स्क्वेअर लेगच्या माध्यमातून आणि पॉइंटला जो क्षेत्ररक्षक होता त्याला डीप पॉइंटला आणून उभं करून ठेवलं. जयदेव केत्रे आपण पाहतो तिथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला डीप पॉइंटला पाहायला मिळतील. यावेळेचा चेंडू स्लाइस केला. चेंडूला मनुभाऊ बडेकर हाताला स्पर्श झाला त्यामुळे फटक्यामध्ये जो वेग होता तो थोडासा शांत होईल. मंदावला जाईल. 1 धाव आहे आणि एका धावीबरोबर संघाचा धावपल पुढे जातोय. 43 धावा धावपलकावरती आहे. सुंदर बॅटिंग आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. एकमेकास सहाय्य करू अवघाचे धरे सुपंत जसे खरं तर एकमेकांना सहाय्य रॉयल ग्रुप सायरो मित्र पर्यावरण केले आणि रॉयल ट्रॉफीचं 3रं देखणं पर्व आपल्या भेटीस आणलेलं आहे. आणि ज्यावेळेस एखादा खेळाडू एखाद्या स्पर्धेकडे वळतात ना मग त्या स्पर्धेमध्ये कुठलीही कमतरता ठेवत नाही. क्रीडा रसिकांनी पहिल्या दिवसापासून खरं तर रॉयल ट्रॉफीला केलेली गर्दी प्रेक्षक आपण खरं तर शिरूर नगरमध्ये आपण पाहिलेलं आहे. त्या सर्व गुणवान प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत. फुल टॉस क्षेत्ररक्षक तिथे मैदानाच्या आतमध्ये उभा होता. नो बॉलचा कॉल आलाय. जो बॉल आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. फिल्डिंग टीम रिव्ह्यू घेते. प्रत्येक टीमला आपण एक रिव्ह्यू ठेवलेला आहे आणि तिथे मात्र 3रं पंच आपल्यासोबत जोडले गेलेत पांडुरंग सरोदे सर. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो जे झळाल ते करंडक आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभणार आहे. उपाध्यक्ष शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय रामभाऊ शांताराम मोरे. अंपायर सौजन्य ज्यांनी आपल्या या स्पर्धेमध्ये दिले माजी उपसरपंच शिरूर ग्रामीण
बाबाजी अण्णा वरपे, त्याचप्रमाणे आपण पाहतो माजी उपसरपंच कल्डरवाडी संजय बाबा दसगुडे, बोलून सौजन्य जो खरं तर आपण पाहतो आपल्याला पाहायला मिळत आहे माजी नगरसेवक शिरूर नगरपालिका आदरणीय संतोष शेठ भंडारे साहेब आणि अध्यक्ष रसिकलाल धारीवाल मित्र परिवार मित्रजी गादी आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो क्रिकेट साहित्य सौजन्य ज्यांनी आपल्या स्पर्धेमध्ये दिले मंदार शेठ पाचोनकर पाटील. त्याचप्रमाणे आपण पाहतो विशेष सौजन्य संतोष शेठ नागावडे एस एस टूर्स अँड ट्रॅव्हल्स. कॉमेंट्री सौजन्य ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिले माजी नगरसेवक अहिल्यानगर विशाल शेठ कोतकर. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट क्षेत्र रक्षक. इट्स अ फेअर बॉल. तिसऱ्या पंचांचा कॉल इथं बैदाराच्या आतमध्ये असेल आणि तिसऱ्या पंचांचा कॉल आला इट्स अ फेअर बॉल. त्यामुळे इथे अमित तपकीर यांना थांबावं लागणार आहे. डावाला पहिला खिंडार संघाचा नेता कोसळतोय. पहिला धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे. अमित तापकीर जे या इनिंग मध्ये खूप चांगले दिसत होते का मोठ्या इनिंग कडे त्यांची वाटचाल होती. लक्ष्मण खंडागळे यांनी मात्र आपण पाहतो प्रतिस्पर्धा संघाचा नेता टिपलेला आहे. 43 धावा धावफलकावरती आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो तर न्यू बॅटर प्रमोद कंद लोणीकन गावचे माजी उपसरपंच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. 43 धावा धावफलकावरती गरज होती, नितांत गरज होती. आणि आपण पाहतो खरं तर रामायणामध्ये रामाला खरं तर सातत्याने ज्या ज्यावेळेस अडचण होते लक्ष्मण यांनी मात्र कामगिरी केली. त्या उरळकांच्या संघासाठी देखील लक्ष्मणच धावून आलेला आहे. पुढे विकेट मैदानावरती आले एक गडी बाद 43 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहतो तिसरे गुन्हाट गावचे तंटमुक्त अध्यक्ष प्रवीण शेठ गोबरे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले आणि गोबरे साहेबांना मी विनंती करतो आपण इथे व्यासपीठावरती या आणि विराजमान व्हा. रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आम्ही करतो मनपूर्वक स्वागत. वाईट यॉर्कर आग ओकणारा चेंडू लकी खंडागळे यांचा होता, खंडून काढला तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला अनिकेत रोडे चेंडूवरती येतील. एक धाव आहे आणि एका धावेबरोबर संघाचा धावपळ पुढे सरकतोय. 44 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. जरी अमित तापके सर बाद झाले असले परंतु आपण पाहतो अक्षय वाठारकर 6 चेंडूमध्ये 16 धावा. एका मोठ्या इनिंगकडे त्याची वाटचाल चालली तर दुसऱ्या बाजू प्रमोद कंद पहिल्याच चेंडूवरती एक धाव घेऊन आपलं खाते इथे मैदानावरती उघडताय. हा वळचा चेंडू गती कमी होता तिथे अफलातून षटक टाकलं लक्ष्मण खंडागळेंनी. 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय आणि या 3 षटकांच्या समाप्ती आता धावफलकावरती यशवंत भाऊ पाचसंगे 11 लोणीकन एक गडी बाद 44. 3 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावफलक आपल्याला दाखवतो एक गडी बाद 44. चौथ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होतो आणि गोलंदाजी मार्कवरती संघाचा आयकॉन अनिकेत रोडे आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो. प्रमोद कंद पाठीमागच्या सामन्यामध्ये केलेले फलंदाजी त्यांना पुन्हा एकदा मैदानावरती आठवायचे, कारण पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहतो असा धावफलक 80-85 होता. अफलातून बॅटिंग केली, मिडल ऑर्डरला आले आणि मग मात्र सामन्यामध्ये जी हवा होती ती हवा उद्ध्वस्त करून टाकली. गती परिवर्तन चेंडू एसटी पाठीमागे उरळ कांचन गावची अनुभवाची प्रचंड मोठी भिंत. सचिन राठोड सेफली चेंडू टिपतायत आणि ओंकार कंदे प्रमोद कंदे यांचा खेळ थांबवतात. डावाला मोठं खिंडार आहे. पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळत तसा डाव मैदानाच्या आतमध्ये कोसळत चाललेला आहे. पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे, निर्भीमपणे निर्दयाच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. अरे वादळाचं काय, ते येतात आणि जातात, परंतु मातीत घट्ट पायरून उभं राहता आलं पाहिजे.
थकले जरी पंख तरी तुला उडावं लागेल. अरे येत्या संकटात तुला भिडावं लागेल. जिंकल्यावरती गर्दी तुझ्या सोबत राहील मित्रा. तोपर्यंत मात्र संघर्षात तुला एकट्यानंच लढावं लागणार आहे. कारण इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संघर्ष मैदानावरती पेटलेला आहे. न्यू बॅटर लालाराम प्रजापती आल्या आल्या डाऊन द ग्राउंड फटका वाईट लॉंग ऑफला आपण पाहतो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. एक धाव आहे आणि एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. 45 धावा धावपलकावरती. अक्षय वाठारकर संघाच्या आयकॉनकडे सर्वांच्या नजरा लागलेला आहे. समथिंग स्पेशल काहीतरी वेगळं इथे मैदानाच्या आतमध्ये करावे लागणार आहे. त्यासाठीच आणले गेलेलं आहे. आपण पाहतो तिथे अक्षय वाठारकरला 45 धावा धावपलकावरती आहे. चौथं षटक आहे. पहिल्या 2 षटकामध्ये धावांची जी उधळण होती ते तिसऱ्या षटकामध्ये लकी खंडागळे यांनी थांबवली. मिस टाइम फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उभा. अनिकेत रोडे यांनी प्रतिस्पर्धा संघाचा आयकॉन टिपलाय. अक्षय वाठारकर बॅक टू द पॅव्हिलियन. भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणे अर्ध्यावरती डाव मोडाला अधुरी एक कहाणी. माणसाने ओटाशी नेलेला अमृताचा प्याला कित्येकदा नियतीला पाहत नाही. ती क्षणार्धात येते आणि क्षणार्धात होतच नव्हतं करून जाते. पुन्हा एकदा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये छोटी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. धावपलक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये गोळा करायचा आहे. तिसरा गडी इथे मैदानावरती कोसळलेला आहे. तर न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला अबी कुजूर यांना तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहता. परिस्थिती इथे अजिबात नवीन आहे. 45 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. या षटकामध्ये पुन्हा एकदा अनिकेत रोडने कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल. डाचक धाव विकेट पुढे सरसावण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दूरवरनं चेंडूवरती आलाय. अनिकेत रोडे यांनी या आधीच्या चेंडूवरती जे अक्षय वाठारकर यांची विकेट घेतली त्यासाठी आपण पाहतोय. उरळ कांचन गावचे युवा उद्योजक गणेश शेठ मंगळवेडेकर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आपण पाहतो अनिकेत रोडे यांच्यासाठी आहे. 46 धावा धावपलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू होता फटका फसलाय. फाईन लेग चेंडूच्या खाली आणि टिपराला सुंदर झेल. लालाराम प्रजापतीला देखील तंबूचा रस्ता दाखवलाय अनिकेत रोडेनं. आपण पाहतो याही विकेटसाठी आपण पाहतो गणेश शेठ मंगळवेडेकर यांच्या माध्यमातून अनिकेत रोडे यांच्या याही विकेटसाठी 200 रुपयाचं पुन्हा एकदा पारितोषिक आलेलं आहे. 4 गडेबाज 46 धावा धावफलकावरती. न्यू बॅटर आपण निलेश लोखंडे यांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. या षटकामध्ये होतच नव्हतं झालेलं आहे. अफलातून गोलंदाजी अनिकेत रोडने इथे केले. 3 फलंदाजांना त्याने तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. संघर्ष हा रडवतो परंतु हा संघर्ष तुमचं आयुष्य देखील घडवतो. काय गोलंदाजी या षटकामध्ये. बॅक द हँड मगाशीच करत आदरणीय चंदू शेट्टी सरांनी सांगितलं की व्हेरिएशन प्रचंड आहे अनिकेत रोडे यांच्याकडे आणि मला वाटतं तीच गोलंदाजी त्याने मैदानाच्या आतमध्ये सादर केलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपला मैदानाच्या आतमध्ये आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती यशवंत व पाचंगे 11 लोणीकन 4 गडी बाद 47 धावा. 47 धावा धावपलकावरती आपण पाहतो. अजून दोन षटक मैदानावरती पडायचे आहेत. 5व्या क्रमांक षटकाला मैदानावरती आपण पाहतो सज्ज होतो अथर्व कड याने खरं तर आजच्या दिवसामध्ये खरं तर फलंदाजी करत असताना एक झंझावते अर्धशतक झळकवलं. त्यानंतर आपण पाहतो गोलंदाजीतून देखील चांगली कामगिरी केली. अपकमिंग सुपरस्टार व्हर्सिलिटी प्लेअर आहे आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून खरं तर एका खेळाडूची सातत्याने गरज युवंश 11 उरुळ कांचन या संघासाठी राहिलेला आहे. इथं आपण पाहतो तीच कामगिरी पुढे नेमण्याचा प्रयत्न अथर्व कड करतील. यावेळेचा चेंडू होता गतीने कमी होता.
प्रॉपर टायमिंग नाही तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. एक धाव इथे मैदानावरती आहे. एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 48 धावा धावपलकावरती आहे. एकर दोहेरी धावाने तुमचं काम होणार नाही. इक्के दुक्के से कुछ चलने वाला नहीं है. लगाने पडेंगे चौकर छक्के तभी तो बात बनने वाली है. चौकार षटकारांची उधळणच तुम्हाला मैदानावरती करावं लागेल, कारण हे मैदान साक्षी देते. अनेक मोठ्या रनचेसचं धावा तुम्हाला मैदानावरती बनवावंच लागणार आहे. क्रिकेटमध्ये मी सातत्याने सांगितलं की कुठलाच धावपलक तुम्हाला विजयाची खात्री देत नाही. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट, डीप लोगॉपच्या डोक्यावरनं अभि कुजूरचा ब्लास्ट आहे. धाव्यांची कोंडी फोडणारा गगनभेदी तडाखा षटकार. अरे खचून जाशील वेड्या स्वतः स्वतःशी लढताना. अरे खचून जाशील वेड्या स्वतः स्वतःशी लढताना. बघ एकदा गवताच्या त्या पात्याला वादळात खेळताना. हा वनवा पेटलाय, व्हायची ती राख होऊन जाऊ दे. आता एक डाव दोघांमध्ये होऊन जाऊ दे. ब्रँडेड हिट होता अभिचा. षटकाराच्या बरोबरच संघाचा धावपळ पुढे सरकतो. 54 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. बदल आली ते गरजेचं होतं, कारण आपण पाहतोय यावरचा चेंडू आपण पाहतोय. ओळीने दुसरा अभि कुजूर ऑन. वसीयत अपने नाम लिखने से कुछ नहीं होता मेरे दोस्त, ये तो आपकी उड़ान तय करते कि आसमान किसका होगा. ओळीने 2 षटकार इथे मैदानावरती. या षटकाराबरोबर संघाचा धावपळ पुढे सरकतोय. 60 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी, अफलातून कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये. शांत, संयमी आणि शांततेच्या जोरावरती आपण पाहतो टेनिस क्रिकेटच्या पटलावरती स्वतःचं मोठं अधिराज्य उभं करणारा हा एक मोठा सुपरस्टार आहे. अपकमिंग नाही तर ऑलरेडी एक मोठा सुपरस्टार बनलेला आहे. आणि या मोठ्या सुपरस्टारने आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उभा गाठलेला चंग तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅट फिरली, आडव्या बॅटने गोफन फिरली, परंतु अफलातून क्षेत्ररक्षण आहे. एक धाव तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती नजर टाकली असता 61 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. दुसऱ्या बाजूने निलेश लोखंडे यांना देखील बॅट फिरवावं लागणार आहे, कारण धावा जर आपण पाहिले इथे मैदानावरती 61 आहे. प्रतिस्पर्धा संघाकडे अनेक रोड आहे. अथर्व कड काय करू शकतो या आधीच्या सामन्यामध्ये त्याने दाखवलं आहे. त्यामुळे तुम्हाला कमीत कमी 80-85 धावा धावपलकावरती लावावं लागतील. आणि त्या जर लावायच्या असेल तर फक्त अभिषेक नाही तर निलेश लोखंडे यांना देखील आपण पाहतो कामगिरी करावी लागेल. हा बॉल चांगला होता, गतीने कमी होता आणि गतीने चेंडू कमी असल्यामुळे आपण पाहतो चेंडूचा बॅटचा प्रॉपर टायमिंग झालेला नाही. सिमेंट विकेटवरती ज्यावेळेस तुम्ही खेळताना व्हेरिएशन तुमच्याकडे असले पाहिजे. तुम्ही किती वेगवान चेंडू टाका तितक्या दुपटीने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातात. पण व्हेरिएशन असेल तर मग मात्र आपण पाहतो सुंदर गोलंदाजी. वाह, लाजबाब गोलंदाजी. शेवटचे 2 चेंडू आपण पाहतो निर्धाव टाकतोय अथर्वकड. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर यशवंतभाऊ पाचंगी 11 61. पाच षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावपलकावरती यशवंतभाऊ पाचंगी लेवल लोणीकन 4 गडी बाद 61 धावा आहे. शेवटचं षटक आहे. तोडा फोडा आणि राज्य करा. ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले, भारतातल्या महापुरुषांनी मात्र इंग्रजांना विरोध केला. मग मात्र इंग्रजांनी ओळखलं की इथं जर संसार थाटायचा असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल. मग मात्र त्यांनी नीती अवलंबली होती ती तोडा फोडा आणि राज्य करा. आता तिथे करता आपला अंतर्गत गटबाजी देखील आपल्याला जबाबदार होती, तो भाग वेगळा. परंतु इथे आपण पाहतोय त्या धावा त्यांनी नक्कीच आपण पाहतो 150 वर्ष भारतावरती राज्य केलं, तितकेच खरे मोठे शोकांतिक आहे. इथं धावा गोळा करायच्यात आणि धावा अडवण्यासाठी लकी खंडागळे गोलंदाजी मार्कवरती अनुभव केलेला आहे. यावेळी चेंडू होता, उंची मिळाली, लांबी मिळेल का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सुंदर झेल टिपलाय. अभिगोजूचा खेळ थांबला. डावाला पडलेला 5वा खिंडार निम्मा संघ कोसळलाय.
इथे आपण पाहतो लक्ष्मण खंडागळे अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतात. माहिती होतं धावा वाढवायच्या, धाव्यांची मोठी उधळण करायची आहे. आडव्या बॅटने खरं तर फटका खेळला, परंतु तिथे टिपल्याला सुंदर झेले तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाला. न्यू बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये ओम यांना इथे मैदानावरती पाहत आहोत. 5 गडी बाद 61 धावा धावफलकावरती तुम्हाला इथे पाहायला मिळते. अजून 5 चेंडू आहे आणि या 5 चेंडूमध्ये धाव्यांची मोठी उधळण तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये करायचे. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, हारा वही जो कभी लढा नहीं होता. या महाराष्ट्राच्या मातेला 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी लढण्याचा संघर्ष दिला. महाराष्ट्राची माती अनेक वीरांच्या रक्ताने माखलेली आहे आणि खरं तर आपण पाहतो ती माती संघर्षाचा लढण्याचा इतिहास सांगते आहे. यावेळेचा चेंडू होता आडव्या बॅटनं सुंदर फटका, डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. ओम समनेचा ब्लास्ट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू ओमकार 23, अक्षय ढवळे आणि खरं तर त्यांची सर्व टीम, त्यांचे आपण स्वागत करूयात. पुढील सामन्याचा आपण टॉस करत आहोत. वियांश फायटर्स राळेगण थेरपाळ आणि केंद्रीय माता स्पोर्ट क्लब केंदूर. ही पहिली इनिंग संपली की आपण लगेच टॉस करणार आहोत. त्यामुळे केंद्रीय माता स्पोर्ट क्लब केंदूर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वियांश फायटर्स राळेगण थेरपाळ. धाव्यांच्या साठी आपण पाहतो मोठी धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. तीन धावा आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. साच, बाच और ये ताज या 3 धावेनिशी संघाचा धावपल पुढे 70 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचं षटक इथं मैदानावरती लकी खंडागळे जी खेळपट्टी करत आपण पाहतो गेले 3 दिवसामध्ये फलंदाजा प्रेमामध्ये पडले होते. त्याच खेळपट्टीने मात्र फलंदाजांना घटस्फोट दिलाय आणि चढ दिशा आपण पाहतो गोलंदाजा प्रेमामध्ये पडलेले तुम्ही पाहतात. विशेष म्हणजे लकी खंडागळे यांच्या गोलंदाजाच्या प्रेमामध्ये पडलेली खेळपट्टी तुम्ही इथं पाहतात. अफलातून गोलंदाजी लकी खंडागळे यांनी इथे आतापर्यंत केलेली आहे. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. निलेश लोखंडेचा तडाका, धूम धडाका. षटकार. बऱ्याचशा वेळानंतर आपण पाहतो निलेश लोखंडे यांना मात्र हा षटकार नवसंजीवनी प्रदान करेन, त्यांनाही करेन आणि धावफलकाला देखील प्रदान करेल. 76 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हा बॉल वाईड यॉर्कर तिथे पाठीमागे आपण पाहतो क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. एक धाव तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावफल पुढे सरकतोय. धावफलकावरती नजर टाकतो. 77 धावा धावफलकावरती आहे. शेवटच्या चेंडूवरती लकी खंडागळे जर विकेट घेत असेल तर गणेश शेठ मंगळवेडेकर यांच्या माध्यमातून आपण पाहतो 200 रुपयाचं पारितोषिक असेल. या बळीचा चेंडू ऑफस्टिकच्या पलीकडे सरकत अथर्व कड तिथे चेंडूच्या खाली झेल सुटलाय. झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय आणि इथे घडलंय काय? 2 धावेंची मोठी उधळण, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फलंदाज मात्र आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये बाद होतील तो 6व्या क्रमांकाचा. चला दोन्ही टीमचे कर्णधार या. केंद्रीय माता स्पोर्ट क्लब केंदूर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो वियांश फायटर्स राळेगण थेरपाळ. पहिला डाव इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. आपण पाहतोय सामन्याचा नाणेफेक आपण या ठिकाणी करतोय. आदरणीय राळेगण थेरपाळ राहुल गाडीलकर चला आणि केंद्रीय माता स्पोर्ट क्लब दत्ता निमगुडे विनंती असेल आपण टॉससाठी चला आणि या सामन्याचा नाणेफेक आपण या ठिकाणी करतोय.
आणि या सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी मी आदरणीय अमितजी पंडित सर यांना विनंती करतो. आपला शुभ हस्ते आम्ही टॉस करतो. अमित पंडित सर खाली या. अमित पंडित सर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक या ठिकाणी करत आहोत. पहिले डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 79 धावा धावपलकावरती बनवल्या गेल्यात आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 80 धावांचा पाठलाग इथे करा. गणेश शेठ मंगळवेडेकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अनिकेत रोडे यांच्या विकेटसाठी 400 रुपयाचं पारितोषिक हे आपण अनिकेत रोडे यांना सुपूर्द करतोय. एकोणऐंशी धावा धावपलकावरती बनवल्यात आणि जिंकण्यासाठी मात्र 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. या धावा कशा बनवल्या जाणार हे ऐकायचं आपल्याला आणि ऐकण्यासाठी आपण पाहतोय एका गुड आवाजाकडे पुन्हा एकदा जाऊयात. आदरणीय चंद्रकांत शेटे सर. या सर, तुमचं स्वागत आहे. थँक्यू. चला, दोन्ही टीम लवकरात लवकर मैदानात दाखल व्हायचंय. क्षेत्ररक्षण घेतले राळेगण थेरपाळणे. तर चला मैदानात दाखल व्हा. सगळ्या मॅच खेळवणार आहोत आपण आणि त्या आजच खेळवणार आहोत. संध्याकाळच्या सत्रात बॅड लाईटचा अपीट चालणार नाही आणि आयोजकांनाही कोणावर अन्याय करायचा नाहीये, त्यामुळे आपलं सहकार्य अपेक्षित असणार आहे. पहिल्या डावात 79 झाल्यात, 80 करायच्या आहेत. लोणीकंद आता यशवंतभाऊ पचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन डोक सांगवी आणि त्याचबरोबरीने पैलवान ओमकार भाऊ हनुमंत कंद यांच्या मालकीची असणारी टीम HK लोणीकंद मैदानाच्या आतमध्ये दाखल होते क्षेत्ररक्षण करण्यासाठी. चला बॅटर आपण देखील दाखल व्हायचं आहे. आमचे पंचही दाखल होत आहेत. आपण पाहत आहोत रॉयल ग्रुप आणि साईराम मित्र परिवाराची मानाची स्पर्धा रॉयल ट्रॉफी पाहत आहोत. या रॉयल ट्रॉफीचा महत्त्वाचा दिवस. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होते. उरळी कांचन विरुद्ध लोणीकंद अशा दोन हवेली तालुक्यातील संघांमध्ये सुरू असणारा सामना पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं शहर जे घोड नदीच्या तीरावर वसलेलं आहे. नाव शिरूर, म्हणजे पूर्वाश्रमीचं घोड नदी आणि आताचं शिरूर. तर या शिरूर नगरीमध्ये रंगते रॉयल ट्रॉफी. रॉयल ट्रॉफीचा एक अगदी महत्त्वाचा दिवस आहे. 80 धावांचा पाठलाग होणार की नाही, परंतु दुसरा डाव ठरवेल. कारण क्रिकेटच्या खेळात रिझल्टसाठी 2 डाव लागतात. अशी कोणतीच मॅच नाही एका डावात रिझल्ट लागलाय. तर इकडे दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल आणि संधी दोघांनाही असते. एका बाजूला शहजाद अन्सारी आहेत, एका बाजूला अथर्व कड आहेत. मागील मॅचचे सामनावीर, अर्धशतकवीर. जो जिंकेल तो आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळेल. पराभूत होईल त्याला आणखी एक संधी आहे आणि तिकडनं पुन्हा जिंकावं लागेल. यानंतर लुझरची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. पहिली ओव्हर घेऊन गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिल्याने टीमसाठी पहिलं षटक घेऊन ओम सोनवणे पहिलं षटक घेऊन दाखल होत आहेत लोणीकंदसाठी. तर बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत शहजाद अन्सारी. रॉयल ट्रॉफीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. दर्दी प्रेक्षकांनी गर्दी केली या स्पर्धेसाठी. ही महत्वाची मॅच जिंकणार कोण याचीही चर्चा आहे सर्वदूरपर्यंत. रॉयल ट्रॉफी एका बाजूला मास्टर माइंड सचिन राठोड पाहायला मिळाले, एका बाजूला अमित तापकीर आहेत. 2 दिग्गज खेळाडू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 2 दिग्गज खेळाडूंमधील लढत आहे. युवा खेळाडूंचा बर्ना देखील दोन्ही टीममध्ये पाहायला मिळतोय. पहिला बॉल चांगला आहे, त्याचा सन्मान दिला. हळूवार पद्धतीने फक्त ढकलला. शहजाद अन्सारी यांनी 1 रन पहिल्याच बॉलवर घेण्याचा प्रयत्न केलाय. मिडल केलाय बॉल. सगळ्यात महत्त्वाची हीच गोष्ट आहे. मैदानात गेलात तर पहिला बॉल बॅटवर घ्या. नाही षटकार चौकार आला तर चालेल, परंतु तुमचा आत्मविश्वास वाढेल. 6 ओव्हरची मॅच आहे. 6 ओव्हरमध्ये 80 करायचे आहेत. आणि आता मागील मॅचचे हिरो अथर्व कड बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारा क्रिकेटचा खेळ पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये घेऊन आलाय. रॉयल ट्रॉफी सुरू आहे. दर्जेदार आयोजन आहे. चांगलं मैदान. एक लॉंग ऑफला खेळला, एक लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय, एक चौकार खेळलाय, एक षटकार खेळलाय. 11 रन झालेले आहेत. 80 मोठी नाहीये आणि 80 छोटी नाहीये. मजा येणार आहे या मॅचमध्ये, कारण लोणीकंदला सुद्धा हार मंजूर नाहीये आणि उरळी कांचनला सुद्धा.
वाह, यावेळेला कलात्मक फटका, परंतु फिल्डर आहे त्याच दिशेने चेंडू जातोय. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु नाही यशस्वी झाला. फिल्डरच्या हातात गेलाय. धावसंख्या 11वर स्थिरावलेली आहे. हार तर अमित तापकीर यांना सुद्धा मंजूर नाहीये आणि सचिन राठोड यांना सुद्धा मंजूर नाहीये. या दोन दिग्गजांमधील लढाई पाहायला मिळते. ज्या वेळेला आपलं गाव मैदानात खेळताना अख्ख्या गावाला उत्कंठ असते आपलं गाव जिंकावं म्हणून. या वेळेला आता गॅप शोधलाय. वाह, काय दर्जेदार स्ट्रोक खेळलाय अथर्वच्या बॅट मधून. लाजबाब स्ट्रोक, 4 चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद 15 रन आलेले आहेत. जी स्टार्ट पाहिजे होती ती मिळाली. आता अजूनही 5 ओव्हर आणि 65 पाहिजेत. परंतु मॅचमध्ये उरळी कांचनला यायचंय तर त्यांना विकेट घ्याव्या लागतील, काही डॉट बॉल टाकावे लागतील. अशाच पद्धतीने जर लोणीकंदला कमबॅक करायचं असेल तर ते करावं लागेल. परंतु उरळी कांचन सध्या समाधानी असेल कारण त्यांच्याकडून पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 15 रन बनलेले आहेत. परंतु हा काही सामना संपलेला नाहीये. एक षटक देखील काफी असतं मॅचमध्ये येण्यासाठी. काही विकेट, काही डॉट बॉल, तर काही मोठे फटके, या सगळ्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मॅचमध्ये आणत असतात. 11 विरुद्ध 11 अशा 22 खेळाडूंनी 22 यार्डाच्या खेळपट्टीवर खेळलं जाणारं क्रिकेट आणि तुम्ही आम्ही तासन तास पाहिलं जाणारं क्रिकेट. बरेच प्रेक्षक मैदानात येतात असं सांगून येतात की अर्धा तास मॅच पाहून येतो, त्यांचे 5 तास कधी मैदानात जातात कळत देखील नाही. असं हे क्रिकेट आहे. आवडणारा खेळ. खेळाची स्वरूप बदलली आहेत. यावेळेला काही काळ हवे चेंडू राहिला, पॉईंटच्या दिशेने खेळला जातोय. एक रन तिकडे मिळेल, दुसरीचाही कॉल दिला जातोय. भिंतीचा अडथळा आहे त्या दिशेने चेंडू मार्गस्थ झाला. एक रन तिकडे मिळते, दुसरीचाही कॉल दिला आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते, ती म्हणजे 17वर जाते. एक कालखंड असा होता, टेस्ट मॅच होती, त्यानंतर वन डे आले, वन डे नंतर T20 आलं, T20 नंतर IPL आलं. तशीच उलथापालथ आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये झाली. सुरुवात तर इनिंगने झाली, त्यानंतर 30 ओव्हर, 20 ओव्हर, 12 ओव्हर, 16, 12, 10, 8, आता 4, 6. काही ठिकाणी जर पाहिलं तर म्हणजे अगदी 1-1, 2-2 ओव्हरच्या मॅच खेळलेले सुद्धा इकडे खेळाडू असतील. डॉक्टर अविनाश गावडे यांचंही आगमन होतं. हार्दिक स्वागत असेल. हा स्ट्रोक थोडेसे जास्त शफल झाले होते. शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळायचा होता, कॅच नाही झाली आहे आणि डॉट बॉल मात्र आलाय. कारण या जोडीने सुद्धा सतीश गावडे, अविनाश गावडे या जोडीने सुद्धा पुणे जिल्हा गाजवले. पुणे जिल्हाच काय, माझ्या मते शिरूरचे बरेचसे खेळाडू आणि विकेआळा एकत्रित यवतमाळला गेले होते. मग मतीन सय्यद, निलेश पेंगळे, गणेश जाधव, आनंद मोडवे, सुशांत जाधव, अशी बरीचशी नावं. हो, डोबळे सर सुद्धा. आता योगायोग सरांना भेटतोय मी, त्यांच्याबरोबर सुद्धा एकत्रित खेळलोय मी. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय, गॅपमध्ये जाईल, बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने, सीमारेषा पार देखील होतोय. 4, 4, 4 चौकार. एकवीस धावा धावफलकावर. चांगली सुरुवात, बिनबाद ही धावसंख्या पाहायला मिळते. पॉवर प्लेची बॅटिंग केली जाते. काही स्ट्रोक गॅपमध्ये देखील खेळले गेले, त्याचाही फायदा झाला इकडे. पुढे सरसावले, स्ट्रोक खेळलाय खरा, पाहूया गॅपमध्ये जाईल, काव कॉर्नरच्या दिशेने बॉल गेलाय. एक रन तिकडे मिळेल. अतिशय चांगली फिल्डिंग, वेगात आले, बॉलला उचललंय तिकडे लालाराम प्रजापती यांनी. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे गेली, ती म्हणजे 22. अभिषेक खुजूर गोलंदाजीसाठी आहेत, मागील मॅचचे हिरो राहिले होते, त्यांनी विकेट घेतल्या होत्या. शहजाद अन्सारी आणि अथर्व कड ही सलामीची जोडी आहे उरळी कांचनची. 80चं पाठलाग करायचं आहे खरा, परंतु चांगली साजेशी सुरुवात झाली आतापर्यंत. बिनबाद 22 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. रॉयल ट्रॉफीचं भव्य दिव्य असं आयोजन. शिरूरला देखील क्रिकेटची परंपरा राहिलेली आहे, स्पर्धांची परंपरा राहिली आहे. बिग हिट स्लॉटमध्येच केला होता, अगदी पलीकडे रस्त्यावर पाठवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. लांब 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 वरचा फटका, षटकार. अठ्ठावीस धावा. परंतु तेही क्रिकेट होतं, आताचंही क्रिकेट आहे.
अशा त्यावेळेला क्रिकेट खेळला जायचं. एकाच मोटरसायकलवर 3-3 आणि 4-4 मित्रांना घेऊन सुद्धा कित्येक खेळाडू पहाटे कडाक्याच्या थंडीमध्ये स्पर्धेची गावं गाठताना पाहायला मिळाले. आता कार आलेले आहेत. यावेळेला अक्रॉस खेळले, स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. 1 रन तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल दिला जाईल का? दुसरीचाही कॉल दिलाय. इकडे काय होतंय पाहायचंय. नॉट आउट. 2 धावा तिकडे कळवल्या जात आहेत. एक चांगला सामना चाललाय. प्रेक्षकांना विनंती आहे, बाजूच्या कट्ट्यावर जे प्रेक्षक बसलेले आहेत आपण पाय कृपया वरती घ्यायचे. सगळ्यांना विनंती आहे, जेणेकरून एखाद्या टीमला या ठिकाणी नुकसान नाही झालं पाहिजेत. खूप लांब लांबवरून टीम आलेल्या आहेत. तिकडे सुद्धा मिड विकेटला सुद्धा आपण पाय वरती घ्या प्लीज. हा, आपल्या बाजूचे एक बांधव आहेत त्यांना सुद्धा सांगा. हा, वरती घ्या सगळ्यांनी प्लीज. आपल्यासाठी आणि आपल्या मनोरंजनासाठी या आयोजकांनी केलेली मेहनत पाहायला मिळते. या मैदानात क्रिकेट खेळण्याची, क्रिकेट पाहण्याची एक वेगळीच मजा आहे. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 15ची सरासरी जी पहिल्या ओव्हरमध्ये 15 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 चाललेल्या आहेत आणि आता 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे, 50 करायच्या आहेत. परंतु एक प्लस पॉईंट इकडे बॅटिंग टीमचा हाही आहे, विकेट गमावली गेलेली नाहीये. शहजाद अन्सारी आणि अथर्व कड चांगली कामगिरी करतात. परंतु लोणीकनचा हुकमाचा एक्का आता बाहेर काढलाय. लालाराम प्रजापती डावखुऱ्या हाताचे फिरकीपटू आहेत, चांगले गोलंदाजी करतात. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. थोडासा उंची देखील पाहायला मिळाली होती या बॉलला. कुलवर आला आणि यष्टीरक्षकांकडे देखील गेला. डॉट बॉल, यानंतर एक एक डॉट बॉल खूप महत्वाचा असेल. 23 बॉलमध्ये 50 करायचेत. लोणीकंद जिंकणार की उरळी कांचन जिंकणार हेच इकडे आपल्याला पाहावं लागणार आहे. लीग पद्धतीच्या मॅचेस आल्या. पूर्वी जर पाहिलं तर दूर दूरचा प्रवास व्हायचा आणि 3 आणि 4 ओव्हरच्या मॅच खेळून परत यावं लागायचं नॉकआउटमध्ये. ओ हो 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 हो, फॉलो थ्रूमध्ये सोप्या नसतात अशा प्रकारच्या कॅचेस घेणं, परंतु हाताला लागल्यानंतर चेंडू बराच उंचीवर होता. 1 रन तिकडे मिळणार आहे. चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी करतायत लालाराम प्रजापती. या धावसंख्येला कुठेतरी ब्रेक देण्याचा प्रयत्न होतोय. 22 बॉलमध्ये 49 तर अजूनही करायचे आहेत. शहजाद अन्सारी, अथर्व कड यांना आपण पाहतोय मैदानात. क्रिकेट तेव्हाही मजा होती, आताही मजा आहे. फक्त आता पारितोषिक लाखोची झाली आहेत. पूर्वी 5,000 10,000ची स्पर्धा असली तरी ती खूप मोठी वाटायची. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय, परंतु पंच हेमंत परदेशी आमच्याकडे वळतात, व्हाईट बॉल कळवतायत. पंचांच्या या निर्णयाला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने चॅलेंज केलंय. तिसरे पंच कळवतील हा व्हाईट बॉल आहे की नाही.
सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, आपलं स्वागत आहे. फक्त जे कट्ट्यावर प्रेक्षक आहेत आपले पाय कृपया वरती घ्या प्लीज. माझ्या मते तिकडे एक प्रेक्षक आहेत. हो अगदी त्याच्याही पुढे थोडस तिकडे पण आहे का एक? हा, कॅमेरामॅनच्या समोर एक प्रेक्षक आहेत, कृपया आपण पाय वरती घ्या. धन्यवाद. पलीकडे पाठीमागे सुद्धा अगदी ज्यांनी पाय खाली सोडलेले आहेत कृपया ते पाय वर घ्या. पुढे सोडले. धन्यवाद. केलेली विनंती मान्य करणारे प्रेक्षक म्हणजे शिरूरचे प्रेक्षक. हा साहेब प्लीज आपण सुद्धा. योग्य बॉल कळवला जातोय. मग हा जो रिव्ह्यू घेतला होता हा रिव्ह्यू सक्सेस होतोय, तो कायम असणार आहे. उचलला, फेकलाय बॉल, चांगला फटका पाहायला मिळतोय, खेचून मारला, सिक्सर. वाट पाहिली आणि मग वाट लावली. 20 बॉलमध्ये 43 अजूनही करायच्या आहेत. 37 धावा बिनबाद झालेल्या आहेत. दोन्ही बॅटर खूप चांगली कामगिरी करतायत, परंतु लोणीकरला कुठेतरी विकेटसाठी सुद्धा जावं लागेल. नवीन बॅटर मैदानात येईल तर काहीतरी वेगळं होईल, कारण आता हे दोन्ही बॅटर सेट झालेले आहेत. शेजात 9 वर खेळत आहेत, चांगली साथ देत आहेत, स्ट्राईक रोटेट करत आहेत, परंतु अथर्व हिरो आहेत. 9 बॉलमध्ये 28 त्यांनी केलेले आहेत. आणखीन एक, आता तर बॅटमध्ये आला त्याच वेळेला टॅक असा आवाज आला आणि त्या बॉलवर लिहिलं गेलं होतं उरळी कांचन आणि अथर्व कड 6. त्रेचाळीस धावा धावफलकावर झालेल्या आहेत. अजूनही 19 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 37 ची आवश्यकता आहे. विकेट हा एक पर्याय आहे पुन्हा एकदा मॅच मध्ये येण्याचा. लालाराम प्रजापती देखील एक चांगले गोलंदाज आहेत. याही अगोदर आपल्या गावासाठी खूप साऱ्या चांगली मॅचेस त्यांनी जिंकून दिल्यात. आज पुन्हा एकदा ही कोंडी फोडण्याचं काम त्यांना करावं लागेल. समोर अथर्व आहेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, थोडासा वेग वाढवला होता, ऑप्टमच्या बाहेर टाकला होता. एक धाव तिकडेही घेतली जाते, फेकी केली जाईल. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ पहिल्या इकडे संपलाय. बिनबाद 44 झालेले आहेत. काय बॅटिंग केली आहे उरळी कंचनकरांनी. फक्त सामना संपलेला नाहीये. 3 ओव्हरमध्ये 44 झाले. 3 ओव्हरमध्ये अजूनही 36 पाहिजेत. 18 बॉल 36 ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. काळ बदलला, क्रिकेट बदललं, खेळाची स्वरूप बदलली. नॉकआउट स्पर्धा व्हायच्या, ओपनच्या व्हायच्या, आता ग्रामीणच्या स्पर्धा आल्या, तालुक्याच्या आल्या, जिल्ह्याच्या आल्या, प्रीमियर लीग आल्या, पंचायत समिती गणाच्या आल्या, गटाच्या आल्या. त्याचबरोबरीने नगरपालिका निहाय देखील स्पर्धा आता होऊ लागल्या. विविध फॉर्मॅट आलेले आहेत. ओव्हर 40च्या स्पर्धा होत आहेत, अंडर 19च्या स्पर्धा होत आहेत. आणि माझ्या मते इकडे डॉक्टर साहेब आहेत, ढोबळे साहेब सुद्धा इकडे आहेत आणि सगळे लिजेंडरी खेळाडू आहेत. असं कधी आपल्याला वाटलं होतं का टेनिस क्रिकेट खेळता खेळता, ढोबळे साहेब, टेनिस क्रिकेट खेळता खेळता टेनिस क्रिकेटपटूला 1 महिना क्रिकेट खेळण्यासाठी 32 लाख रुपये मोजले जाऊ शकतात? हो, तो दिवस आलेला आहे. विजय पावले ISPL मध्ये 32 लाखाची बोली त्यांच्यावर लागलेली आहे. हे आपल्या टेनिस क्रिकेटसाठी खूप चांगली बाब आहे. श्रीगोंद्याचा ऋतिक गजर सुद्धा आज आपल्याला ISPL सारख्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. म्हणजे छोट्या छोट्या गावातून हे टॅलेंट आता पुढे येऊ लागलेलं आहे. रॉयल ट्रॉफी आपण पाहतोय. रिवर्सचा प्रयत्न, वेगात बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट आलाय, समीकरण बदललं, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे.
दोघांनी मॅन ऑफ द मॅच घेतले पहिल्या मॅच मध्ये. 36 अजूनही पाहिजेत. 17 बॉल बाकी आहेत. एक बॉल निर्णायक असणार आहे. मॅच जशी पुढे जाईल ना, आनंद आपल्याला देणार आहे. अभिषेक खुजूर गोलंदाजीसाठी, अथर्व कड फलंदाजीसाठी. एकाच्या हातात बॅट आहे, एकाच्या हातात बॉल आहे. समीकरण मात्र सातत्याने बदलत जातील. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. मॅचही तशीच होणार आहे. पाहूया. योग्य बॉल कळवला जातोय. बॅटिंग टीमचा या इनिंग मधील जो मॅच मधील रिव्ह्यू आहे तो आता संपलेला आहे. तर फिल्डिंग टीमने तो कमावलेला आहे. त्यांचा कायम असणार आहे. पाहूया. निर्णायक मॅच. गावासाठी खेळायचं आहे, गावासाठी जिंकायचं आहे. आणखीन एक चांगला बॉल. अभिषेक अचूक टप्प्यावर आले. तेच फलंदाज ज्यांनी धावा केल्यात मोठ्या प्रमाणावर. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. इकडे वेळ बदलायला वेळ लागत नाही. बॅक टू बॅक 2 डॉट बॉलने थोडासा दबाव निर्माण केलाय. 16 मध्ये 36 अजूनही पाहिजे आहेत. विकेट नाही आली आहे. हा प्लस पॉइंट उरळी कांचनचा कायमच आहे. परंतु अभिषेक यांनी 2 चेंडू निर्धाव टाकलेत पहिले. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. हो 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 हो. पुन्हा एकदा चांगला बॉल. काही काळ चेंडू हवेत राहिला. क्षेत्ररक्षक थोडेसे पाठी होते, परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. समीकरण मात्र इकडे बदलणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 45. पहिल्या 3 बॉलवर फक्त 1 रन दिलेली आहे. 15 बॉल आणि 35ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. काय होणार, कोणत्या बाजूला मॅच जाणार? जो जिंकणार आहे आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळतील, परंतु हरणार आहे त्याला आणखी एक संधी आहे, कारण यांनी मॅच जिंकलेले आहेत. विनर विनर, लुजर लुजर असाही एक फॉर्मॅट गेल्या काही वर्षात आला. नाही तर पूर्वी लीग मॅचेस ज्या वेळेला व्हायच्या ना, 3-3 मॅच खेळायला लागायच्या आणि शेवटच्या मॅचमध्ये मात्र थोडासा वादही व्हायचा. चांगला बॉल पुन्हा एकदा टाकला. वेगात टाकला, थोडासा पुढे केला, ढकलला त्याला लॉंग ऑफच्या फिल्डरच्या दिशेने. तिकडे 1 रन मिळणार आहे. पहिल्या 4 बॉलवर फक्त 2 रन दिलेत. याला कमबॅक म्हणतात. तेच इकडे केलं गेलेलं आहे. 14 बॉलमध्ये अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 34ची आवश्यकता. एक महत्वाची मॅच, चुरशीची मॅच. प्रेक्षकांना देखील आनंद देणारं क्रिकेट पाहायला मिळते. आज शिरूर नगरीमध्ये रॉयल ट्रॉफी सुरू आहे. यावेळेलाच फटका चांगला खेळलाय खरा, परंतु पाहूयात. फिल्डर पाहत राहिले. बॉल त्यांच्या डोक्यावरून जातोय. चांगला फुल केलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. 6. अथर्व कड 15 बॉलमध्ये 52 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी. 28 करायच्या आहेत. 42 धावांवर बॅटिंग करतायत युवा खेळाडू अथर्व कड. चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल. हो, हिट करण्याचा प्रयत्नही राहिला. 1 आलाय खरा, परंतु बॉलिंगला जबाब राहिले. या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय. 6 येऊन सुद्धा कमी रन त्यांनी खर्च केल्या. 18 बॉलमध्ये 36 पाहिजे होते. आता 12 बॉलमध्ये 28 पाहिजेत. म्हणजे मागील ओव्हरमध्ये फक्त 8 रन खर्च केलेले आहेत अभिषेक यांनी. परंतु पुन्हा एकदा मी तेच सांगेल, उरळे कांचनचा प्लस पॉईंट हा आहे की त्यांच्या 10च्या 10 विकेट हातात आहे. परंतु थोडासा दबाव आता उलोनी कन्या देखील निर्माण केलाय. ओव्हर संपली. आता ही मॅच उरळी कांचनला सुद्धा जाऊ शकते आणि लोणीकणला सुद्धा जाऊ शकते. सध्या शिरूरमध्ये घोडनदीमध्ये ही मॅच पाहायला मिळते. समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एका बाजूने शेहजाद अन्सारी थोडंसं स्ट्रगल करतायत, कारण आता ती वेळ आली आहे. इकडे थोडासा गिअर चेंज करायचा आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करतायत. 9 बॉलमध्ये 11 वर ते खेळतायत. परंतु अथर्व हे डावाचे हिरो आहेत. 16 बॉलमध्ये 42 वर ते बॅटिंग करतायत. समीकरण बदललंय. 11 मध्ये 27. एक बॉल आता निर्णायक असणार आहे बॉलिंगसाठी. ओम सावणे. ओम सावणे
निर्णायक षटक घेऊन दाखल होत आहेत. लोणीकंद या गावाचं लक्ष सुद्धा या मॅचवर लागलं आणि उरळी कांचन यांचं देखील लागलेलं आहे. पूर्वीपासून या दोन्ही संघांचा देखील दबदबा एक कालखंडामध्ये राहिलाय. कमी गतीचा परंतु समोर खेळलेला चेंडू पाहायला मिळतोय. फिल्डर येतात अतिशय जलद गतीने लॉंगॉनचे फेकी करतील. तोपर्यंत एक पेक्षा जास्त काही नाहीये. समीकरण पुन्हा बदलतंय. 10 बॉल आणि 26 ची आवश्यकता. एखादा स्ट्रोक मॅच मध्ये पुन्हा एकदा उरळी कांचनला घेऊन येईल. एखादी विकेट एखादा डॉट बॉल मॅच मध्ये लोणीकंदला घेऊन येईल. लोणीकंद की उरळी कांचन, उरळी कांचन की लोणीकंद, जिंकणार कोण या मॅचला? सध्या मॅच शिरूर मध्ये आहे. रॉयल ट्रॉफीचा एक जबरदस्त सामना आपण पाहतोय. फुल टॉस केलाय. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. तिकडे येतात लालाराम प्रजापती. विकेट आली आहे आणि धक्का बसलाय पहिला उरळी कांचनला. मोहम्मद अन्सारी सध्या चर्चा या नावाची मॅच विनर आहेत. उरळी कांचनला मॅचमध्ये आणण्याचं आणि हारलेल्या पराभूत होत असणाऱ्या मॅचेस जिंकून देण्याचं कामही त्यांनी केलेलं आहे. परंतु युवा अथर्व कड एका बाजूला अजूनही आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 रन आलेले आहेत. 9 बॉलमध्ये 26 अजूनही करायचे आहेत. हे 3 बॉल सुद्धा तेवढेच निर्णायक असेल. सामना रंगलाय रॉयल ट्रॉफीचा. रॉयल ग्रुप आणि साईराम मित्र परिवाराचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. रयत शिक्षण संस्था मैदान शिरूर, रॉयल ग्रुप, संदीप दादा खोतकर युवा मंच, शशिकांत भाऊ दसगुडी युवा मंच, साईराम मित्र परिवार या आयोजनाला घेऊन आलाय. 9 बॉल बाकी आहे. 26 ची आवश्यकता. ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय. नो बॉल. खेळपट्टीच्या अगदी बाहेर बॉल टाकला गेलाय आणि त्याच्यामुळे नो बॉल घोषित केला जातोय. अलीकडे काही जे नियम बदलले त्याच्या अंतर्गत नो बॉल इकडे घोषित केला जातोय. समीकरण बदलले. 9 मध्ये 25. फ्री हिट. मोठा फटका मारण्याची नामी संधी. मोहम्मद अन्सारी बॅटिंगला आहेत. ओम बॉलिंगसाठी. स्ट्रोक खेळलाय परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. मिड विकेटच्या दिशेने स्क्वेअर लेगचे फिल्डर आलेत. 1 रन मिळेल. फ्री हिटचा मोठा फायदा नाही येऊ दिला इकडे. धावसंख्या पुढे जाते अब तक 56. 8 बॉलमध्ये 24. अथर्वकड. पाच सुरुवात करून क्रिकेटमध्ये नाही चालत. तुम्हाला शेवट करावा लागतो. शेवटच्या क्षणापर्यंत खेळावं लागतं. असंच खेळावं लागेल. 2 युवा खेळाडू एकमेकांच्या समोर आहेत. ओम आहेत एका बाजूला, अथर्व आहेत एका बाजूला. 8 बॉलमध्ये 24 करायचे आहेत मॅचला जिंकण्यासाठी. चुरस याला म्हणतात. ती सुरू आहे मैदानात. चांगला बॉल तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळलाय देखील परंतु थोडीशी मिक्सफील्ड झाली. दुसरीचा कॉल थांबवलाय. वा वा. इकडे मोठा फटका जर नाही आला. सध्या लोणीकंदला 1-2 चालू शकतात. षटकार चौकार नाही पाहिजे. परंतु पहिल्या 3 ओव्हरला विदाऊट लॉस 44 असणारी धावसंख्या आता थोडेसे दबाव वाढवते. 7 बॉलमध्ये 23. मॅचला ऑन ठेवायचंय ना. या बॉलवर मोठा फटका आवश्यक आहे. पाहूया काय होणार, काय होणार. दबाव तर दोन्ही बाजूला आहे. बॉलरवर आहे, बॅटरवर आहे, ओनरवर आहे, गावच्या समर्थकांवर आहे. त्यांना सुद्धा असं वाटत असेल ग्रामदेवतेचा धावा करत असतील आणि एकदा आमची टीम जिंकावी मनोमन प्रार्थना. परंतु जे न्यूट्रल प्रेक्षक असतात ना त्यांना असं वाटतं मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जावी आणि आम्हाला आनंद मिळावा. वा. या दोन्ही टीम एकमेकांच्या चांगल्या मित्राचे मैत्रीचे नाते आहेत मैदानाच्या बाहेर. परंतु सध्या जिंकायचंय.
चांगला बॉल टाकलाय, अगदी खोलात चेंडू करण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. लाराराम आले, एक रन दिला घेतलाय. मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. मागील 2 ओव्हरमध्ये काय बॉलिंग झाली आहे जबरदस्त. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि मॅचला जिंकण्यासाठी 22ची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाहीये. अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये रॉयल ट्रॉफीचा हा महत्वाचा सामना आलाय. 58 झालेले आहेत. 6 बॉलमध्ये 22 पाहिजेत. अक्षय वाठारकर ॲज अ आयकॉन म्हणून या टीममध्ये खेळत आहेत. फलटण तालुक्यातील बरडचे खेळाडू आहेत. गोलंदाजी देखील तेवढीच उपयुक्त आहे, परंतु मोहम्मद अन्सारी बॅटिंगसाठी आहे. जर का पहिल्या 1-2 बॉलवर मोठा फटका आला मजा येईल. 6 बॉलमध्ये 22 करायचे आहेत. या मैदानात 22 काय 25 पाहिल्यात, 30ही पाहिल्यात. आज काय होणार, या क्षणी काय होणार, मॅच जिंकणार कोण याची चर्चा आहे. रॉयल ट्रॉफी. अक्षय, पहिला बॉल, स्ट्रोक तर खेळलाय. तिकडे आहेत क्षेत्ररक्षक. 1 रन मिळेल. अजूनही 5 बॉलमध्ये 21 पाहिजे. सगळ्यांच्या नजरा या युवा खेळाडूवर म्हणजेच अथर्व कड यांच्यावर असतील आता, कारण ते बॅटिंग करतायत 18 बॉलमध्ये 44 वर आणि 5 बॉलमध्ये 21 करायच्या आहेत. षटकाराची आवश्यकता आहे, चौकाराची आवश्यकता आहे. गावासाठीचं क्रिकेट आहे. या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. ग्रामीण क्रिकेट. ओहो, यावेळेला दांडी 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 गुल बोल्ड. मॅच संपलेली नाहीये. 4 बॉलमध्ये 21 पाहिजेत. अनिकेत रोडे सध्या पुणे जिल्ह्यातील ज्या अष्टपैलू खेळाडूच्या नावाची चर्चा आहे, राजगुरुनगर खेडचे, तेच मैदानात जात आहेत. अनिकेत रोडे. अनिकेत रोडेला बॉल रोडवर मारावा लागेल. अक्षय वाठारकर. आयकॉन वर्सेस आयकॉन अशी लढत आहे. चांगली मॅच झाली, परंतु एखादा षटकार जर आला पुन्हा आशेचं किरण उरळी कांचनसाठी जागृत होईल. ते अनिकेत यांना करावंच लागेल. पहिला बॉल समोर खेळलाय. अनिकेत म्हणतात मी आलोय. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पार. 4-4-4 चौकार. वाह, पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. त्याला हेलिकॉप्टरवर बसवलं आणि मैदानाच्या बाहेर पाठवलं. 3 बॉलमध्ये 17 पाहिजेत. अशाही प्रकारच्या मॅचेस रंगताना आपण पाहिलेलं आहे. काय होणार इकडे याची चर्चा आहे. अनिकेत रोडे अशाच प्रकारच्या बॅटिंगसाठी ओळखले जातात. लांब लांबवरचे मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर असेल. पाहूया पुन्हा एकदा मोठा फटका येईल का. ॲज अ आयकॉन म्हणून मी उरळी कांचनच्या टीममध्ये रॉयल ट्रॉफीमध्ये का खेळतोय, अनिकेत यांना दाखवावं लागेल. आयकॉन वर्सेस आयकॉन. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. टायमिंग नाही झालाय. बॉलला थोडीशी फ्लाईट होती, त्याच्यामुळे फसले आणि कॅच घेण्याचा प्रयत्नही तिकडे झाला खरा, परंतु कॅच नाही होत आहे. मॅचची औपचारिकता या ठिकाणी पाहायला मिळते. 2 बॉलमध्ये 16. चमत्काराने भरलेला खेळ आहे क्रिकेटचा. इकडे काही चमत्कार होईल का. पुढल्या दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. राळेगण थेरपळ माझ्या मते क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. जशी मॅच संपेल लगेच मैदानात चालायचंय. चांगलं कमबॅक केलंय. इकडे नेतृत्व देखील चांगलं राहिलं अमित तापकीर यांचं. चांगल्या सुरुवातीनंतर मात्र हा पराभवाच्या दिशेने वाटचाल होते. फिल्डिंग टीम, बॅटिंग टीम पुढच्या मॅचसाठी दोघेही लगेच रेडी व्हायचंय. आपण कोणताही विलंब न करता हा चेंडू झाल्यानंतर आपण मैदानात जायचंय. वाह, लांब लचक मारलाय. षटकार तर आलाय, परंतु सामना HK, यशवंत भाऊ पाचंगे, ओमकार भाऊ कंद, लोणी कंद
यांच्या बाजूने गेलेली ही मॅच पाहायला मिळते. लगातारच्या 2 मॅच जिंकत आजच्या दिवसातील शेवटची मॅच ते खेळतील, परंतु उरळी कांचनला संधी आहे. यानंतर चला दोन्ही टीमला विनंती असणार आहे, आपण मैदानात दाखल व्हा.